फरार निलेश घायवळ प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं भाष्य. घायवळनं निवडणुकीत कुणाचं काम केलं हे समोर आलं पाहिजे. पासपोर्टसाठी कुणाचा दबाव होता याची चौकशी होईल. 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000ची मागणी. उद्धव ठाकरेंचं हंबरडा मोर्चात वक्तव्य. मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, मी गद्दारांना उत्तर देत नाही. शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंचा पलटवार. मी मुख्यमंत्री असतानाही ठाकरेंनी टीका केली. ठाकरेंच्या टीकेला मी कामातून उत्तर दिलंय, शिंदेंचं वक्तव्य. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ. डाळ उत्पादनालाही केंद्र सरकारचं प्रोत्साहन. पंतप्रधान मोदींची घोषणा. दादरच्या कबूतरखान्यासाठी जैन एकवटले. मृत कबुतरांना श्रद्धांजली वाहून केली मागणी. दादरचा कबूतरखाना सुरू झालाच पाहिजे. कबुतरांसाठी जैन मुनी राजकीय आखाड्यात. जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा. शांतिदूत जनकल्याण पक्षाचं चिन्ह कबूतर. रायगडात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली. रायगड जिल्हा तटकरेंच्या बापाचा नाही. विकास गोगावलेंची सुनील तटकरेंवर जहरी टीका. रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांनी भाषणात घायवळचं नाव घेतलं होतं. रोहित पवारांची पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत टीका. चीनी मालावर आता अमेरिकेत 150% करभार. आयात शुल्कासोबतच चीनी मालावर आता 100% अतिरिक्त कर. अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांचा पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यानं राजकारण तापलं. मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात. राहुल गांधींचा हल्लाबोल. मुसलमानांची लोकसंख्या 24.5% वाढतीये. हिंदूंचा जन्मदर घटतोय. घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. मवियाचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते घेणार भेट. ते धर्म विचारून मारतात, आपण धर्म विचारून खरेदी केली तर काय चुकलं. संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं. संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार. संग्राम जगतापांच्या वक्तव्यावर अजित पवारांची भूमिका. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत जाहीर. 5,354 जणांच्या घराचं स्वप्न पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला उपस्थित. विधिमंडळात दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा. सर्व मंत्र्यांना सरकारचे नवे आदेश. लक्ष्मण हाकेंनी विखेंवर केलेल्या टीकेमुळे विखे समर्थक संतापले. राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात लक्ष्मण हाकेंचा निषेध. कोल्हापुरातील वसतिगृहात चाललंय काय. आधी हातकणंगले आणि आता तळसंदेत मारहाण. वसतिगृहात अमानुष मारहाणीला जबाबदार कोण. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची धडक कारवाई. मेट्रो 14 मार्गिकेच्या निविदांना प्रतिसादच नाही. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो मार्गिका रखडणार. प्रशासनावर नव्यानं निविदा काढण्याची नामुष्की. कल्याण ठाणे मेट्रोसाठी 292 बांधकामं पाडली जाणार. मेट्रो 5 ठाणे कापूरबावडी ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यान. आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला भरणार ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ घडवणार ओबीसी एकत्रीकरण. ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरण तापलं. छगन भुजबळांना बीडमध्ये पायही ठेवू देणार नाही. मराठा आंदोलक गंगाधर कालकुटेंचा इशारा. आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. पद्मविभूषण अमिताभ यांचं 84व्या वर्षात पदार्पण.